नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. नेहमीप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण 3 अशा झटपट काढता येणाऱ्या रेखीव रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. हे बघा, मी इथे मोठे 3 ठिपके मारून घेतलेत पांढऱ्या रांगोळीने आणि बोटाच्या आकाराने त्याला मी असा आकार देऊन घेते, जसा की गोल. हे बघा, मी इथे चक्र काढल्यासारखे काढून घेतलेत बोटाच्या आकाराने. तुम्ही बोटाने काढू शकता किंवा इयरबडच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता. हे मी 3 काढून घेतलेत आणि त्यावरती आपल्याला अशा 3-3 लाईन द्यायच्या आहेत. मी इथे लाल रांगोळीने दिल्यात आणि इकडच्या साईडने मी आता पिवळ्या रांगोळीने देते 3 रेषा त्यावरती. खूप सुंदर आणि खूप सोपी रांगोळी आहे. तुम्हाला पण खूप आवडेल ही रांगोळी. नक्की पहा तुम्ही व्हिडिओ. आणि ह्या तिसऱ्या साईडने मी हिरव्या रांगोळीने 3 रेषा देऊन घेत आहे त्या. हे बघा, मी लाल, पिवळ्या आणि हिरव्या रांगोळीने 3-3 रेषा देऊन घेतल्यात आणि मध्ये जो भाग उरतोय त्याच्यामध्ये मी असे आपल्याला 5-5 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तिन्ही साईडने आपल्याला असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, मध्यंतरी एक आणि साईडने असे 2-2. मी तिन्ही साईडने असे व्हाईट रांगोळीने ठिपके देऊन घेतलेत आणि आपल्याला मधल्या साईडनी अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. मी इथे ब्रशचा वापर केला आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने करा किंवा पेन, पेन्सिल कशानेही तुम्ही करू शकता. आणि बाहेरच्या साईडने आपल्याला थोडीशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे त्याला वेगळ्या प्रकारचा आकार निघतो. हे बघा, किती सुंदर दिसते आणि खूप सोपी झटपट काढता येणारी आहे. आणि मध्यभागी मी इथे गुलाबी रांगोळीने एक ठिपके देऊन घेतला आणि मध्यंतरी एक ठिपका दिला आहे छोटासा. आणि जो लाल रांगोळीने आहे त्याच्यावरती आपल्याला असे छोटे छोटे 3 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. पिवळ्या रांगोळीवर पण 3 ठिपके द्यायचे आहेत आणि हिरव्या रांगोळीवर सुद्धा आपल्याला 3 ठिपके द्यायचे आहेत. मी चुकून इथे पिवळ्या रांगोळीनेच ठिपके दिलेत आणि व्हाईट रांगोळीने सुद्धा आपल्याला 3-3 ठिपके द्यायचे आहेत. तर ही होती आपली पहिली रांगोळी. कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप सोपी आणि कमी जागेत युनिक रांगोळी काढायची आहे ही. तुम्ही एकदा अवश्य तुमच्या दारामध्ये काढून बघा. इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. तर हे बघा, मी इथे व्हाईट रांगोळीने एक रेष ओढून घेतली आणि त्यावरती पिवळ्या रांगोळीने मी 2-2 रेषा ओढून घेतल्यात ती एका साईडने आणि खालच्या साईडने आपल्याला लाल रांगोळीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. ही सुद्धा खूप छोटीशी आणि युनिक आहे. अपार्टमेंटमध्ये खूप कमी जागेमध्ये खूपच सुंदर आणि युनिक रांगोळी आहे. तुम्ही जरूर तुमच्या दारामध्ये देवघरासमोर किंवा तुळशीसमोर या रांगोळी काढू शकता. तुमच्यासुद्धा मनाला खूप प्रसन्न वाटेल आणि पाहणाऱ्यांनासुद्धा या रांगोळी आवडतील. तुम्ही एकदा काढून बघा. हे बघा, मी 5 ठिपके दिलेत त्यावरती आणि ब्रशच्या सहाय्याने मी त्याला असं आतल्या साईडने ओढून घेते. किती सुंदर डिझाईन तयार झाली हे बघा. आणि खूप रांगोळी पण कमी लागते आणि टाईम पण खूप कमी लागतो. आपल्याकडे टाईमच नसतो सकाळी सकाळी, त्यासाठी आपल्याला झटपट पण सुरेख अशी रांगोळी काढायची असते आपल्या दारामध्ये. तर तुम्ही या रांगोळी जरूर माझ्या ट्राय करू शकता. माझ्या चॅनलवर अजून खूप साऱ्या रांगोळी आहेत, छोट्या मोठ्या. तुम्ही अवश्य पहा एक वेळा चॅनलवरती जाऊन. हे बघा, मी इकडे हळदी कुंकवासारखे लाल आणि पिवळ्या रांगोळीने ठिपके दिलेत आणि व्हाईट रांगोळीच्या साईडने पण ठिपके दिलेत. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आता इथे तिसरी रांगोळी काढतोय. तर आपल्याला इथे 4 ठिपके देऊन घ्यायचे आहेत, थोडे मोठ्या साईडचे, आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. बोटाने किंवा वाटीच्या सहाय्याने प्रेस करू शकता. इथे सुद्धा मी बोटाने असा आकार देऊन घेतला आहे 4ही ठिपक्यांना. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर, आपल्या रांगोळी आवडल्या तर लाईक जरूर करा. आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी आवडल्या किंवा कोणत्या रांगोळी तुम्हाला पाहायच्या असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे तुम्हाला रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर इथे बघा, मी अशा बोटाने आकार देऊन त्या मध्यंतरी अशा 3-3 लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला लाल पिवळे असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. जी मोठी रेष आहे त्यावरती मी लाल ठिपका दिला आहे आणि त्या साईडला 2 छोट्या रेषा आहेत त्यावरती मी पिवळ्या रांगोळीने ठिपके दिलेले आहेत. हे बघा, याप्रमाणे. ही सुद्धा खूप सोपी आणि युनिक कमी रांगोळी वापरून काढलेली रांगोळी आहे. आणि जी मध्यंतरी आपली जागा उरलेली आहे तिथे आपल्याला गोपद्माचा आकार द्यायचा आहे. हे बघा, सेम या प्रकारच्या 4ही साईडने आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे अशीच. इथे मी इयरबडच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घेते. आणि त्यावरती आपल्याला ठिपके देऊन घ्यायचे आहेत. व्हाईट रांगोळीने देऊ शकता किंवा कलरने पण देऊ शकता. मी इथे व्हाईट रांगोळीने अशी 3-3 ठिपके देऊन घेतलेले आहेत 4ही बाजूने.
आणि ब्रशच्या सहाय्याने मी आतल्या साईडने ओढून घेतल्या आहेत रेषा. आजच्या भागातल्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.